खऱ्या अर्थानं क्रिकेट पासून त्यांच्या माध्यमातून क्रिकेटर घडले गेले असे तुम्ही पाहता. ठाण्याच्या डाण्या वाघ ज्याला आपण म्हटलं जातं प्रभुदादा मात्र हे देखील मॅचला एन्जॉय करतात. प्रभुदादा मात्र तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत या स्पर्धेसाठी आणि जय वागेश्वर देसाईसाठी शुभेच्छा. पण पहिल्याच बॉलवरती कव्हरला किरण मात्रेचा पहिला क्लास 4-4-4 चौकार. पहिल्याच बॉलवरती मात्र हा खणखणीत असा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. किरण म्हात्रे आणि विकी म्हात्रे ही महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू प्रत्युत्तर जणू काही दिलं जातंय अशा पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चैतन्येश्वर खुटारी संघाचा विचार केला तर मागील 2-3 वर्ष अतिशय चांगल्या फॉर्मात हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्यांच्यासमोर तितकाच ताकदवर संघ कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये ज्या संघाचा सातत्यानं बोलवाला राहिलाय तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज मयूर आज कदाचित नेतृत्व त्याच्या खांद्यावरती आहे की काय. चांगला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उंची ह्या बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. या खेळपट्टीवरती नक्कीच बाउन्स सातत्यानं आपण पाहिलाय. परंतु ही खेळपट्टी दुहेरी भूमिका देखील पूर्ण करताना आपण पाहिलाय. ज्या असमतोल उछाल ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं बरेचसे चेंडू आपल्याला काहीसे चेंडू खाली राहणारे देखील पाहायला मिळतात. ज्यामध्ये आपण सबमरीन डिलिव्हरीज ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं देखील काही चेंडू आपल्याला जरूर काळपासनं पाहायला मिळाले. दरम्यान इथे चांगल्या पद्धतीनं खेळून काढला. ऑन साइडला डीप मधून मिड विकेट पुढे सरकतोय. त्याच्यासाठी हा चेंडू रोखणं म्हणून गरजेचं होतं. परंतु झेलवरती सर्वप्रथम तो धावून आला. त्यानंतर बॅकअप करणं त्याला जमलं नाहीये आणि तिथे चेंडू निघून गेला. तो सीमारेषा पार 2 डॉट बॉल आणि त्यानंतरचा हा चौकार. सुरुवात चौकारानं झाली होती. म्हणजे आतापर्यंत खऱ्या अर्थानं काटेकी टक्कर पाहायला मिळते. कधी गोलंदाज हवी होतं तर कधी फलंदाजाचा पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 2 चौकार 8 धावा धावपलकावरती तर 2 डॉट देखील आले. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 200च्या स्ट्राईक रेट धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 महत्वपूर्ण हे दोन्ही संघ आहेत. विजयासाठी दोन्ही संघ दावेदार मानले जात आहेत आणि 2 संघ अगदी विजयासाठी कसोशीनं प्रयत्न करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पॉवर सर्कलचं पहिलं षटक हाताळत असताना मयूर कॉमेंट्री बॉक्स एंड करून त्याच्यासमोर किरण म्हात्रेचा आव्हान. 2 चेंडू आणि निश्चितपणाने चांगली कामगिरी. दरम्यान हा चेंडू आता मात्र पंतांकडनं वाईटची खून आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त उंची या बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कारण की कधी कधी जेव्हा शॉर्ट टर्म क्रिकेट आपण पाहतोय एका बाउन्स साठी जरूर वॉर्निंग देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि अतिरिक्त उंची जर बॉल मध्ये असली तर निश्चित वाईट देखील घोषित करण्यात येतो. फलंदाजाच्या डोक्यावरून जर चेंडू निघून गेला तर वाईट बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू वन्स अगेन तोच प्रयत्न केला. आता मात्र प्रयत्न सक्सेसफुल झाला असं आपण म्हणू शकतो. पंचांकडनं नो बॉल देखील घोषित केलाय आणि हा चेंडू सीमारेषा पार देखील गेला. 1+6 अशा 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीने त्या दरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य सुनीलजी पाटील यांचं देखील शुभ आगमन
आणि माजी संघनायक तुर्वे संघाचे देखील ते राहिलेत आणि त्यांचं शुभ आगमन सध्याच्या घडीला आपण पाहतो, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला दोन संघ संघर्ष करताना पाहायला मिळतात. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आपण पाहतोय. 2 चौकार आपण पाहिलेत, 1 षटकार देखील, वाईट बॉल आणि 2 धावा. 1+6 आल्या होत्या, म्हणजे 18 धावा टोटल आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे 1 to go. मॅच बॉल आला आणि त्या बॉलची लगेचच या ठिकाणी चांगला चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी उजव्या बाजूनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध जणू काय हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तिथे धावा कंप्लीट होतील, त्या 2 धावा आणि या 2च्या मदतीनं धावफलक 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. बिनबाद 20 अशी अगदी तडाखेबंद सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीचा फ्लाइंग स्टार्ट गरजेचा होता चैतन्येश्वर खुटारी टीमला, कारण की खुटारी संघानं नाणेफेकी गमावली. प्रथमतः त्यांना फलंदाजी करावी लागते आणि फलंदाजी करत असताना दमखम आपल्याला पाहायला मिळाला. खास करून किरण म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. या संघाचा हा महत्वपूर्ण खेळाडू आहे. नियमित आपण त्याला गोलंदाजी करताना देखील पाहतो, फलंदाजी देखील अतिशय प्रतिभा संपन्न त्याची आपल्याला पाहायला मिळते. आणि साथीनं जो विकी या संघाचा तितकाच महत्वपूर्ण खेळाडू म्हणून नक्कीच त्याची कारकीर्द गत वर्षापासून आपण पाहिली आहे. 2 वर्ष सातत्यानं त्याचा बहरदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला. लीगच्या जेव्हा मॅचेस होतात तेव्हा नेतृत्व करताना देखील आपण विकीला पाहतो. म्हणजे एकंदरीत भरपूर गुणवत्ता ह्या दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे यंगस्टर मागील 2-3 वर्षामध्ये उदयास येताना आपण पाहिले चैतन्येश्वर खुटारीसाठी, ज्यामध्ये लीग मध्ये खऱ्या अर्थानं पनवेल प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्तरावरती जिथे अनेक मोठमोठे दिग्गज खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, तिथे देखील नेतृत्व करताना आपण विशाल म्हात्रेला देखील पाहतो, जो या संघाचं नेतृत्व नियमित करताना पाहायला मिळतो, जो सध्याच्या घडीला आपल्याला डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. कारण की वनडाऊनसाठी सातत्यानं त्याचा खेळ आपण पाहतोय. परंतु सध्याच्या घडीला ओपनिंग जोडी, मी म्हणेन ज्या जोडीनं आतापर्यंत चांगला स्टार्ट आपल्या टीमला मिळवून दिलाय, तर एका बाजूने गोलंदाजसाठी गोलंदाज रितेश पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर, पंचांकडनं स्क्वेअरचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. 2 ऑफिशियल पंच, अक्षय घाडगे आणि एका बाजूने स्क्वेअर लेगला आपण प्रवीणजी मडवी मॅन फ्रॉम नागाव या 2 पंचांना पाहतोय. पंचांची कामगिरी सध्याच्या घडीला आता टेनिस बॉल क्रिकेट विश्वात देखील व्यावसायिकता आपल्याला पाहायला मिळते. व्यावसायिक समालोचक असतील, व्यावसायिक पंच असतील, गुण संख्यालेखक देखील काही ठिकाणी व्यावसायिक पाहायला मिळतात. थेट प्रेक्षेपण हे आमूलाग्र बदल आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट विश्वात जरूर पाहायला मिळतात. चांगला चेंडू, पहिला वाईट फेकल्यानंतर दिशेवरती लगेच नियंत्रण मिळवलंय आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. धावा धावफलकावरती 21 या आकड्यावरती आता स्थिर असतील. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर देखील आपण पाहिलं 4 षटकामध्ये तब्बल 79चा भला मोठा पल्ला त्या ठिकाणी गाठला होता, तो एकड़पाडानं प्रथम बॅटिंग करत असताना. दरम्यान हा चेंडू एज तर लागली. हॅलो सावकार जात बघ. हॅलो डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतंय ते रितेश कडून. वाईट नंतर हा डॉट चेंडू आपण पाहतोय. एकंदरीत 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये 1 चौकार देखील आपण पाहिला, तो विकी कडून. इथे फटका तर सजवलाय, भरपूर उंच गेलाय, लांबीचा अभाव आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि सुपर झेल एक वेल जज कॅच या ठिकाणी पूर्ण केली आणि या कॅचनं डाव संपलाय. तो विकी मात्रे फर्स्ट विकेट डाऊन परतावे लागेल विकीला आणि वनडाऊनसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करत असताना विशाल म्हात्रेला आपण पाहतोय. समझते क्यों नहीं कि अगर मैं
पटवून दिलंय, बॉलला पाठवलं आता लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. यूज इट इज अ मॅक्सिमम षटकार. टीम साठी की महत्वाचे फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती खेळ करताना पाहायला मिळतात. ज्या एका बाजूने किरणला आपण पाहतोय त्याचे देखील आय सेट झालेत, अगदी सेट होऊन तो फलंदाजी करताना देखील पाहायला मिळतोय. आणि सोबतीनं आता एक तडाखा विशालचा देखील पाहिलाय. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज दक्षचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघ खरं तर फलंदाजी हा त्यांचा उजवा पक्ष आहे. नियमित आम्ही म्हणतो जेव्हा जेव्हा देसाई संघ मैदानात उतरतो ना तेव्हा बॅटिंग साठी हा संघ माहीर मानला जातो, परंतु त्यांच्या समोर आव्हान देखील आम्हाला तितकंच मोठं ठेवायचं आहे. या जिद्दीनं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये किरणच्या बॅटमधनं आणखीन एक उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान रियांश जयशेठ पाटील पिसारेवे गावचे यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2,500 रुपयाची धनराशी आले, त्याबद्दल आयोजनकर्त्यांच्या वतीनं त्यांचे मी पुनश्च आभार व्यक्त करतो. पहिल्याच बॉलवरती दक्षचं देखील स्वागत झालंय. एका बाजूनं बॅटिंग लाईनअप जरूर स्ट्रॉंग आहे वागेश्वर देसाईचं, परंतु प्रतिस्पर्धी टीमला किमान मी म्हणून 50 पर्यंत रोखावं लागेल, कारण की 4 षटकामध्ये जर 60+ धावा झाल्या तर कठीण कार्य आपण पाहतोय की दुसऱ्या सत्रामध्ये भरपूर मेहनत विजयासाठी आपल्याला करावी लागते. इथे देखील चांगला चेंडू हलक्या हाताने शेअर करत असताना मिड विकेट रिजनला बॉलला पाठवलं होतं, फील्ड केला जाईल तोपर्यंत पुरेसा अवधी होता. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट देखील अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं हे कॉम्बिनेशन आपण अनेकदा पाहतोय. जेव्हा जेव्हा हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतात तेव्हा ह्या दोघांमध्ये तालमेल अतिशय चांगला आपल्याला पाहायला जरूर मिळतो. दरम्यान हा चेंडू अगदी ऑफ स्टेटला येऊन लाईन कव्हर केली होती, बॉलला पाठवलं ते कॉर्नर रिजनला आणि चेंडू जाईल तो सीमारेषा पार. मिळतील धावा 4. सतीश धर्मा पावशे तुर्बेगावच्या यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं डोनेशन आलंय, त्यांचे देखील मनापासून आभार. व्यवस्थित बॅटवरती चेंडू मिडल झाला आणि ज्या पद्धतीने समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न किरणचा होता, परंतु चेंडू गेलाय तो जिथे 1 धाव तर कंप्लीट झाले. दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात. 1 धाव एकवट्यात यश दोघांना प्राप्त झाले. एका धावेच्या मदतीने धावफलक 45 आकड्यावर. दक्षचा हा 4था चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील प्रहार केला, फटका फसला, चेंडू हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. याचं कारण की पॉवर सर्कलचं जे प्रतिबंध होतं पहिल्या षटकात ते दूर झाल्यानंतर उर्वरित षटकांमध्ये आपल्याला बरेचसे क्षेत्ररक्षक सीमालगत सीमारेषेचं संरक्षण करताना पाहायला मिळतात. त्या कारणास्तव जेव्हा अगदी मधोमध क्रीडांगणाच्या चेंडू जातो तेव्हा झेल कठीण नक्कीच क्षेत्ररक्षकांसाठी. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळतायत. इथे रिंगणाच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आपण पाहतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरकून बॉलला फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा सिंगल. षटकाची झाली सांगता पंचांचा इशारा. 3 षटक कंप्लीट आणि 3 षटकानंतर धावा धावपलकावरती 48 पाहायला मिळतात. जो वेग धावसंख्येचा आपण पाहिला त्या वेगामध्ये सातत्य राखलंय, कारण की 16च्या सरासरीनं धावा एकवटल्या गेल्या होत्या 2 षटकात. या षटकामध्ये देखील धावा आल्यात त्या 16. एकंदरीत 1 गाड्याच्या मोबदल्यात 48 धावा स्कोर कार्ड वरती बॅटिंग करत असताना चैतन्येश्वर खुटारी संघ.
ऋषीला आपण पाहतोय, ऋषी म्हात्रे अर्थातच ठाण्याचा ढाण्यावाग प्रमोद म्हात्रे यांचे चिरंजीव गेले 3 पिढ्या सातत्यानं आपण पाहतोय ह्या संघासाठी ज्यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलंय. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय आणि बॉल चाललाय तो मिड विकेट रिजनला, जिथे कदाचित चान्स होती की काय ते आमच्या नजरेआड ते क्षेत्र आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने कदाचित प्रयत्न केला असावा आणि त्याच्यावरून हा बॉल सीमारेषा पार गेला. हॉलिंडर्स आपण कुठे असाल तर चौफेर राहायचा आहे, एका जागेवरती आपण थांबू नका, जेणेकरून गेलेला बॉल मैदानाच्या आतमध्ये लगेचच आला पाहिजे. मी अगोदर देखील वक्तव्य केलं होतं की ऋषी म्हात्रेला आपण पाहतोय अर्थातच 3 पिढ्या, अर्थात आपण म्हणतो की ठाणे ग्रामीण किंवा कल्याण डोंबिवलीचं चालतं फिरतं क्रिकेटचं गुरुकुळ म्हणजे सुखदेव काका आणि त्यांचे चिरंजीव प्रमोद म्हात्रे. त्यानंतर आता त्यांची 3री पिढी आपण पाहतो ह्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळते. ऋषीला आपण पाहतोय, ऋषी देखील फलंदाजीसाठी देखील तितकाच माहिर मानला जातोय. जे काही गोष्टी जणू काही रक्तात आहेत असं आपण म्हणू शकतो आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट या घराण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणखी असं म्हटलं जातं ठाण्याचा ढाण्यावाग म्हणून कित्येक वर्ष ज्याचा बोलबाला राहिला प्रमोद म्हात्रे, परंतु फुल लेनचा चेंडू किरणसाठी ते आमंत्रण होतं, त्याचा स्वीकार केलाय आणि बॉलला पाठवलं. आता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून वाऱ्याशी वार्ता करत चेंडू निघून गेला सीमारेषा पार, दमदार षटकार. एकसष्ट धावा धावफलकावरती. मोठ्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल. इथे देखील फटका लाजवाब आहे. ह्या अगोदर फुलटॉस लेनचे चेंडू पाठवले होते ते सीमा पार, परंतु आता आपल्या अगदी फेवरेट झोन मध्ये ट्रेडमार्क आपल्याला किरण म्हात्रेचा पाहायला मिळतो. चेंडूला अगदी तो पाहतो ज्या पद्धतीची लेंथ लाईन आहे त्या पद्धतीने त्याचा फुटवर्क पाहायला मिळतो आणि तदनंतर मात्र फटका एक्झिक्यूट करत असताना हा सुरेख षटकार त्याचा पाहिला आणि या षटकाराच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 67 आणि वैयक्तिक किरण म्हात्रेचा विचार केला तर 43 या आकड्यावरती तो खेळतो. ह्या अगोदर आपण मंगेशला पाहिलं होतं ज्यानं 42 वैयक्तिक कुठल्या होत्या, म्हणजे वैयक्तिक सर्वाधिक मोठी ती खेळी होती, परंतु त्या खेळीचा विक्रम या ठिकाणी लगेचच या मॅच मध्ये मोडला जातो. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी घडतात. एक नवा विक्रम आज सेट झाला तर तो उद्या मोडून काढला जातो. ह्या गोष्टी सातत्याने आपण क्रीडा विश्वात पाहतो. कारण की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं जेव्हा आपण पाहिली होती एक दिवसीय क्रिकेटमध्ये, असं वाटलं देखील नव्हतं की 51 शतकं कोणता खेळाडू ठोकेल, परंतु रनमशीन विराट कोहलीनं ते कार्य केलं. म्हणजे अनेक विक्रम क्रिकेटमध्ये बनतात आणि ते विक्रम तुटले देखील जातात. क्रिकेट खेळच असा आहे. आज बनलेला विक्रम उद्या शाबूत राहील की नाही याची शाश्वती देऊ शकत नाही. दरम्यान इथे चौकार आलाय, 4 धावा आणखी ऍड होतील. अतिशय दमदार फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये जिथे धावसंख्येवरती रोख लावायची होती त्या षटकात देखील मी म्हणेन ऋषीचा पूर्णतः समाचार घेतलाय आणि तब्बल धावा धावफलकावरती 71 धावा आणि वैयक्तिक आपण किरणचा विचार केला तर तो खेळतोय 47 आकड्यावरती. 3 धावा दूर आहे आणि इथे मात्र खेचण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला, पडल्यानंतर काहीसा चेंडू बाहेर निघाला. थोडासा टर्न आपल्याला बॉल मध्ये पाहायला मिळाला. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता. अंतिम बॉलवरती चौकार टोकत या स्पर्धेचं पहिला अर्धशतक झलकावायचं होतं किरणला, परंतु अंतिम बॉल आला डॉट. काही हरकत नाही, या पारी अतिशय सुरेख राहिली ती किरणची आणि या एका चांगल्या नॉकच्या जोरावरती तब्बल धावा बनवल्यात त्या 71 धावा आणि 72 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष आहे ते जय वागेश्वर देसाई समोर. हे लक्ष कशा पद्धतीने पूर्ण होईल पाहूया आपण खेळाच्या उत्तरार्धामध्ये. बॅटिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे. आकाश सारखा एक चांगला विस्फोटक फलंदाज साथीनं बंधुराज विकासला देखील आपण पाहू शकाल. ऋषी सारखा यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. बॅटिंग लाईनअप आहे या संघामध्ये, परंतु काय घडेल इतकं मोठं लक्ष असल्यानंतर जो प्रेशर आहे त्या प्रेशरला कशा पद्धतीने हँडल करतील आणि कशा पद्धतीनं या मॅचला अंजाम देतील नक्कीच पाहू. खेळाच्या उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीनं हा सामना पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल हे ऐकू उत्तरार्धात सौरभ पाटील यांच्या वाणीतनं.
हरिश्चंद्र भोईर साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बोला बैलाचे बालक रियांश जयशेठ पाटील हे देखील इथे उपस्थित होते. बैलगाडा क्षेत्रातील एक गाडा बालक रियांश जयशेठ पाटील ज्यांचा बोला बैल त्याच्याकडनं स्पर्धेसाठी 2,500 रुपयाची धनराशी. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच साहिजी पाटील. जिथे लक्ष 72 पार करायचा. पहिला गोलंदाज किरण मात्रे सुरुवात केली आहे. डॉट बॉल सलामीची गाडीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये. आकाशला आणि तुम्ही त्याच्यानंतर हिमांशूला पाहता. फटका चांगला आहे. झेलची शक्यता. उलटा धावतोय पण इथे तुम्ही पाहताय बॉल का अडकवला जरूर. तोपर्यंत धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्या 3 गुड रन बिटवीन द विकेट. 3 न खातं गोल आहे संघाचं स्वतःच. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 3 या आकड्यावरती. 72चं भलं मोठं लक्ष पार करायचंय. 18ची सरासरी प्रति षटकामध्ये. जय वागेश्वर देसाई टीमला राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय. पहिलं षटक किरण मात्रेचं. जन पहिल्या पूर्वार्धामध्ये का बॅटिंग केली. 47 धावा. अर्धशतकापासून दूर राहिला पण ती इनिंग खूप काही सांगून गेली. खेचला फटक्याला बॉल हवेमध्ये. बॉल चालला वाऱ्यासोबत वार तर करत असताना मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. इथे मात्र या ओव्हरचा पहिला षटकार. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती धनसंख्या तुम्ही पाहता 11 यावरती. येणारा 3 ते 7 तारखेला देखील ही क्रिकेटची पदरी खुटारीच्या क्रीडांगणामध्ये तुम्ही पाहणार. स्वर्गीय रविदास मोती या क्रीडांगण त्या क्रीडांगणामध्ये चैतनेश्वर खुटारीची स्पर्धा 5 दिवसाची येते. जिथे मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्ही बाईक देखील पाहणार आहात. या स्पर्धेमध्ये तुम्हाला व्हाईट बॉलचा इशारा केला. 1 स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 12 या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये तुम्हाला 24 संघ खेळताना पाहतील. 3 ते 7 डिसेंबर क्रिकेटची स्पर्धा. स्वर्गीय रविदास मोती हे ऐतिहासिक मैदान खुटारीचं मोठा हिट मारण्याचा प्रयत्न. प्रत्येक मॅच 6 ओव्हरची देखील तिथे असणार आहे. चांगली स्पर्धा त्यांची भेटीस येते. डॉट बॉल आलाय. या ओव्हरचा शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. धावा धावपलकावरती 12 या आकड्यावरती. हा बॉल देखील तुम्ही पाहता पडल्यानंतर विकेट कीपर हातामध्ये डॉट बॉल. षटक संपलं. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती. लक्ष समोर 72चं होतं आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 18 बॉल आणि विजयासाठी 60 डावेची गरज डीज आहे.
आहे जितेश म्हात्रेची आणि जितेश म्हात्रेचं स्वागत केलं आकाश पाटील पाठवला मिड विकेट सीमारेषा पार षटकार पुढचा बॉल आणखीन एक लॉंग ऑनला पान अडकवण्याचा प्रयत्न त्याला अपयश बॉल बाउंड्री लाईन फॉल्ट हुआ आलाय 4-4 चौकार आता बॅटचा फेस ओपन केलाय दुसऱ्या षटकामध्ये जितेश म्हात्रेवरती प्रति हल्ला उडवलाय आणि बॉल चाललाय 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 लांबच लांब आकाश पाटील ऑन अ फायर नाव ठोकला आणखीन एक षटकार धावा धाव पलकावरती वेगानं 28 या आकड्यावरती मोठ्या फटक्यासाठी ओळखला जातो आकाश पाटील इथपर्यंतचा प्रवास तुम्ही पाहता थुर्बेची ऐतिहासिक क्रीडा नगरी आणि त्याची बॅट आता मात्र बोलतीये त्याला थांबवणं शांत पण आता मिस्तामेंग फिल्डर तिथे उपस्थित आणि टी प्लाय जेल संपला विकास इथे तुम्ही पाहता आकाश पाटीलचा खेळ विकेटचं पतन एक बंधू डगआउट मध्ये तर दुसरे बंधू आता मात्र मैदानामध्ये तुम्ही पाहता विकास पाटीलला धावा धाव पलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती 28 समोर पुढ्यात ठेवण्यात आला बीट केला या बॉलनं आणि इथे तुम्ही पाहता वाईड बॉलचा इशारा पंचानं वाईड बॉल घोषित केला
पंचांचा निर्णय अंतिम असेल असे लक्षात असू द्या. बघा विशाल लक्षात असू लगेचच फिल्डिंग लावून घ्या. मॅचला विलंब करू नका. अजून आपल्याला आजच्या दिवसामध्ये 10 मॅचेस खेळवायच्या आहेत. स्पीड अप करा. फटका चांगला बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार यूज मॅक्सिमम षटकार. हा डॉट बॉल 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. धावा धावफलकावरती 35 लक्ष होतं. तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 72चं. आणि अजूनही विजयासाठी 37 धावेची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक असतील 12. तोपर्यंत डीजेला संधी. ऐकूया एक समधुर संगीत. फिल्डिंग लगेच अदृश्य मात्र याला बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता. हिमांशूला तुम्ही पाहता स्ट्राइक एंडला ज्याला षटकानं सुरुवात केली तो स्ट्राइक एंडला 12 बॉल 37 कंपल्सरी चेसिंग आहे. पहिलाच बॉल पडल्यानंतर उंची घेणारा व्हाईट बॉलचा घोषित केला. हे षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट षटक आहे. आणि या षटकामध्ये किती धावा येतील. टीम बॅटिंग करत असताना जय वागेश्वर देसाईच्या बाजूने त्यांना फाईट करतीये चैतन्येश्वर कुटारी. 2 टीम मध्ये हा सामना तुम्ही अनुभवता. फसला फटका मिड ऑफचा फिल्डर मात्र इथे सरसावत होते. पण जोपर्यंत विकी येईल तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतात 2. व्यवस्थित बॅट वरती बॉल बसला नाहीये. 2 स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 38 या आकड्यावरती. यूटीसी ही स्पर्धा कव्हर करते थेट युट्यूबच्या माध्यमातून. तुम्ही युट्यूब ओपन करा लगेच यूटीसी च्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा लाईव्ह थेट पाहू शकाल. पण फटका चांगला बॉल चालला पण विकेटला वाऱ्यासोबत वार्तार करत असताना हिमांशू मात्रेचा आणखीन एक तडाखा षटकार.
या षटकाराच्या बरोबरीने स्कोर मात्र पुढे चाललाय धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 44-44. हिमांशू मैदानामध्ये खेळतोय तर एका बाजूला त्याच्या जोडीला आकाशला तुम्ही पाहता. आकाश विकासला पाहता. विकासला तुम्ही त्याला पाहता ज्या विकासनं 6 खेळला सुरुवात केली आहे आणि हिमांशू देखील त्यानं देखील 6 अकाउंट खुलं केला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॉल तुम्ही पाहता लेग स्लिपला तिथं फिल्डर तैनात आहेत. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 45 या आकडावरती. नऊ चेंडू 27 असून करायचं या मॅच मध्ये विजयासाठी. पुढचा बॉल षटकातील यॉर्करचा बॉल खोदून काढला. अक्षरशः मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. मिस टायमिंग फटका बसला. मोठी विकेट विकास पाटीलची. फलंदाज बाद. एंजल 11 एकाडपळा टीमचा कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहा. यातून जो जिंकेल तो एकाडपळा टीम सोबत खेळणार आहे. एकाडपळा टीमचे कॅप्टन साहिल टॉस साठी उपस्थित राहा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम 8 बॉल 27 बनवायचे आहेत. खेचलाय फटका चांगला पण धावा देखील चांगल्याच मिळतील. होता स्लॉट मध्ये त्याला पाठवला इन टू दी ब्लॉट. इट इज अ वाईट इट षटकार. सात बॉल 21 ची गरज आहे. पुढचा बॉल फटका चांगला. एक केली दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव पूर्ण केली आहे आणि आता समीकरण तुम्ही पाहता या मिनिटात धावा 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 53 आणि विजयासाठी 6 चेंडू 19 ची गरज. तोपर्यंत जाऊया डीजे कडे ऐकूया संगीत. पडल्यानंतर बॉल नक्कीच शरीराला स्पर्श झाला. हिमांशूच्या डॉट बॉल आला आणि समीकरण तुम्ही पाहताय 5 बॉल 19 ची गरज.
स्पीड अप करा, लक्षात असू द्या. जानुमान वलप टीमच्या अगेन्स्ट 20 धावा चेस केल्या होत्या वीर बजरंग शिरडोन टीमनं, ज्यामध्ये सुशांतचे 3 उत्तुंग षटकार, 1 बॉल 2 ची मॅच. त्यामध्ये विराजनं 2 धावा चेस व देसाईच्या बाजूनं. पहिला आउट आला, पुढचा बॉल. हा बॉल देखील तुम्ही पाहता फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, बीट केला. ही बोटांची जादू आहे खऱ्या अर्थानं. विशाल म्हात्रे बायकर मॅन स्वतः गोलंदाजीवर जबरदस्त लेफ्टी गोलंदाज आहे, तुम्ही त्याची बोटांची जादू पाहता. 4 बॉल 19. वाईट बॉलचा इशारा. आता समीकरण तुमच्या समोर 4 बॉल 18 ची गरज. 4 बॉल मध्ये तुम्हाला 3 बॉल सीमारेषेच्या बाहेरच मारायचे आहेत. 4 बॉल 18 ची गरज आहे या मॅच मध्ये साठी जय वागेश्वर देसाईला. एक केले दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद. विकेट. धावा धाव फलकावरती पुढे जात असताना 61 धावा, 2 बॉल 11 ची गरज. दोन्ही बॉल सीमारेषेच्या बाहेरच मारावे लागतील. या मॅच मध्ये उलटफेर पाहायला भेटेल का? इमांशू सामना जिंकून देईल का? उडवलाय बॉल, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. झेल होता बॉल हाताला साठून बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. हिमांशू मात्र थोडा मात्र तुम्ही पाहता आउटफॉर्म होता, त्याची बॅट आता बोलतीये. जे पोवलेर मध्ये कधीपासून शांत होते ते देखील. 1 बॉल सारन, सारन 1 बॉल. बारी बारी सबकी बारी, कभी हमारी कभी तुम्हारी. सामना आवडला असेल तर नक्कीच टाळ्या झाल्याच पाहिजेत. 1 बॉल आणि विजयासाठी तुम्ही पाहताय 5 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 5. मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजे. संघर्षाच्या युद्धामध्ये सक्सेस व्हायचं असेल, तुमची मेहनत, तुमची पराकाष्ठा, तुमची जिद्द तुम्हाला पुढे जाऊन जाते. विशाल म्हात्रे आणि समोर हिमांशू म्हात्रे. देसाई की खुटारी, खुटारी की देसाई. 1 बॉल 5. उडवलाय ओ हो आणि सामना जिंकलाय जय वागेश्वर देसाई. तर आमच्या अतिथी कक्षामध्ये बराच वेळ विराजित अगदी सिनियर क्रिकेटर पेसार वेगाचे गोरक्षनाथ म्हात्रे यांच्याकडनं
आयोजनकर्त्यांसाठी 1000 रुपयाची धनराशी आली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. काय